आपण किती जगतो यापेक्षा महत्त्वाचं आहे आपण कसं जगतो. जर आपलं आयुष्य समाधानी, आनंदी आणि अर्थपूर्ण असलं पाहिजे असं सगळ्यांना वाटते. भूतकाळ मागे टाका, भविष्याकडे पहा. घडून गेलेल्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, म्हणून त्यावर विचार करत बसू नका. वेळ वाया घालवू नका. भविष्यात अधिक चांगले काम कसे करू यावर लक्ष द्या. जरी आत्ताचा काळ कठीण असला तरी तुम्ही सतत प्रयत्न करत असल्याने भविष्यात निश्चितच काही ना काही चांगले घडेल. आज माझ्या आवाक्यात कोणती गोष्ट आहे याचा विचार करा आणि त्यावर काम करत राहा. मार्ग नक्कीच सापडेल. आता या क्षणी हा मंत्र जपा. एक ना धड भराभर चिंध्या. असं न करता आजच्या दिवशी करायचं काम कोणतं हे ठरवा. त्यावर संपूर्ण लक्ष द्या आणि अशाच रीतीने दररोज एक काम व्यवस्थित पूर्ण करा. म्हणजे विचलित न होता तुम्ही ध्येय गाठू शकता. जसे आहात तसेच जगायला शिका आणि जगाला दाखवा. लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे, स्वीकारावे म्हणून तडजोड करू नका. बऱ्याच वेळा दुसऱ्यांना खुश करण्यासाठी आपण आपले विचार, मत व्यक्त करत नाही. पण असे करू नका. तुम्ही तुमचे विचार मांडले पाहिजेत. कारण विचारांमुळेच या जगात चांगल्या गोष्टींची भर पडते. जे लोक तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला स्वीकारतील त्यांच्यासोबत खुश राहा. इतरांचा जास्त विचार करत बसू नका. सतत बदल होत राहणे ही जीवनाची प्रवृत्ती असते. आपले वय, अनुभव, बदलणारी परिस्थिती यानुसार आपण बदलत असतो. मी पूर्वीपेक्षा आता अनुभवी, शहाणी आणि स्ट्रॉंग झाले आहे याचा मला खूप अभिमान आहे. घडणाऱ्या वाईट गोष्टी तुमच्या फायद्याच्या असतीलच असे नाही. आपले काय चुकले या गोष्टीवरून मला काय समजले, भविष्यात असे घडू नये यासाठी मी कोणती काळजी घेईल, हे प्रश्न स्वतःला विचारा आणि प्रामाणिकपणे त्याची उत्तरे शोधलीत तर लक्षात येईल की आज झालेल्या नुकसानामुळे माझ्या अनुभवात भर पडली आहे आणि त्यामुळे भविष्यात पुन्हा अशीच वेळ आली तर मी त्यापासून बचाव करू शकेन. श्रीमंत होण्यापेक्षा समाधानी असले पाहिजे. तुमची वृत्ती समाधानी असेल तर आयुष्यात तुम्ही आनंदी राहाल. अन्यथा कितीही पैसा असेल आणि मन समाधानी नसेल तर काय उपयोग. वस्तूची किंमत किती यापेक्षा तिचे मूल्य काय असा विचार करण्याची सवय लावा. लहान सहान गोष्टींवर कृतज्ञता व्यक्त करा. सकारात्मक विचारसरणी ठेवा. हळूहळू तुम्हाला जाणवेल की लहान सहान कुरबुरी, तक्रारी यांच्या आत तुम्हाला पूर्वीपेक्षा कमी त्रास होतोय. तुम्हाला मुद्दामहून टोमणे मारणाऱ्या, दुःख देणाऱ्या लोकांना दाखवून द्या की ते तुमचा आनंद कधीच हिरावून घेऊ शकत नाही. कारण सभोवतालची परिस्थिती ही आपल्या विचारसरणीवर अवलंबून असते. विचार बदला, परिस्थिती नक्की बदलेल. तुमचे कुटुंब, मित्र, परिवार यांच्याकडे नीट लक्ष द्या. काही वेळा तुमच्या सोबतची धीराच्या शब्दांची, प्रेमाची त्यांना नितांत गरज असते. पण आपण वरवर पाहत असू तर ही गोष्ट आपल्या लक्षातच येत नाही. आणि जवळच्या माणसांपैकी काही असे सुद्धा असतील की फक्त गरजेपुरती तुमची आठवण काढतील, तुमचा वापर करून घेतील. हरकत नाही. तुमच्यापासून दूर जाण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीला अडवू नका. प्रत्येक माणूस काळानुसार बदलत असतो. त्यांचे चॉईस, प्राधान्य सर्व काही बदलते. त्यांना रोखण्यापेक्षा जाऊ द्या शहाणपण आहे. कदाचित तुमच्यापासून दूर गेल्यावर त्यांची प्रगती होऊ शकते. जीवनात कधीही मागे वळून पाहताना अभिमान बाळगा की मी काही प्रमाणात तरी यशस्वी झाले. किमान काही चांगल्या गोष्टी मी करू शकलो. न जमलेल्या गोष्टी आठवून खंत करत बसू नका. तुम्ही जगातील प्रत्येक व्यक्तीला खुश करू शकत नाही. त्यामुळे नाव ठेवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. स्वतःवर मनापासून प्रेम करा. सतत स्वतःमध्ये सुधारणा करा. आयुष्यात तुम्ही अपयशी होऊ शकता, पण सदैव शिकण्याची तयारी ठेवा. जे लोक आपल्या चुकांमधून धडा घेतात तेच प्रगती करू शकतात. म्हणून कधीही निराश न होता पुन्हा नव्याने सुरुवात करा. नवीन सुरुवात म्हणजे नवीन संधी.